आता मी तुला पाणी पाजतो. बऱ्याच वेळापासून इच्छा आहे ना तुझी. पिऊन घे पाणी. कारण अशीच कोरड तुझ्या घशाला सतत पडत राहणार आहे आता. बऱ्याच गोष्टी वदवून घ्यायच्या तुझ्याकडून. बऱ्याच प्रश्नांची उत्तरही हवेत मला. सात दिवस आहेत माझ्याकडे. घाई नाही आहे मला. 7 दिवस त्याला 7 जन्मांसारखे वाटले पाहिजेत. पाणी बाजार येईला. I'll be back, Sulega. Very soon. अरे आधी कधी आलास? आत्ता चालू. आणि काय अचानक आलास तो? एकटाच आलास? हो. अरे मला कळवायचं तरी. मी स्टेशनवर आलो नसतो का तुला न्यायला? बरं मालकानं भेटलास? नाही. कुठे आहेत आजोबा? अरे आतमध्ये असणार. हा तू इथे काय बसलायस? चल 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 आतमध्ये चल पटकन. चल चल चल. तू हो पुढे, मी आलो. का रे बाबा बरं नाही वाटत का तुला? नाही रे, असं काय नाही. नाही ना? मग चल 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 चल. मालक, ओ मालक, आधी आलाय मालक. आदिनाथा, काय रे अचानक आलास? कळवलं नाहीस ते? ये आत ये, आत ये. सहज आलो. काय झालंय रे बाळा? ती सहजता तुझ्या चेहऱ्यावरही दिसत नाहीये आणि बोलण्यातही जाणवत नाहीये. नाही हो, तसं काही नाही आजोबा. मी म्हटलं खजिन्याबद्दलही आपण खूप दिवस झाला विचार केलाच नाही पुढे काही. म्हटलं प्रथमेशलाही भेटून घेऊ. आणि त्या दिवशी असं अचानक निघून गेलो. मग नंतर आपलं काहीच बोलणं नाही झालं. तुम्हीच म्हणाल की आधी एकदा मुंबईला निघून गेला की सगळं विसरून जातो. म्हणून म्हटलं एक सरप्राईज व्हिजिट देऊया. अच्छा, एवढंच कारण होतं होय? हो, म्हणजे मला वाटलं आजोबांची आठवण आली म्हणून आलो असं तरी म्हणशील. तुमची आठवण वेगळी यायची काही गरज आहे का? प्रश्न पडले, कोडी, टेन्शन्स निर्माण झाली की आजोबा आठवतात, नाही का? आजोबा? अरे वेड्या, गंमत केली मी. या वयात मुला नातवंडांचे प्रश्न सोडवण्यात काय समाधान असतं ते तू आजोबा झाल्याशिवाय नाही कळणार तुला. चल आज चल, हातपाय तोंड धुवून घे, चहा घे, मग आपण निवांत गप्पा मारू. इतका वेळ लपवून ठेवलेल्या प्रश्नावर.
दिसत नाही नुसते बिस्किट. हा घ्या तुमच्या मगात चहा. आधी ए आधी चहा आणते मी. हा काय सगळं बरं चाललंय ना? गुड, व्हेरी गुड. हे काल किती वाजता आला आधी? रात्रीचे 2:30 वाजले होते. नाही थोडा उशीरच झाला त्याला काल. हा थोडा उशीर आहे. म्हणजे अजून तो उठला सुद्धा नसेल. झोपलाच नाही येतो. म्हणजे हा रात्रभर झोपला नाही? म्हणजे मी सकाळी उठले तेव्हा जागाच होता तो, पण रात्रभर झोपला नव्हता हे मलाही माहित नव्हतं. ठीक आहे, बोलव त्याला. नाही म्हणजे आत्ता नाहीये घरात तो. घरी नाही? अ, एक तर रात्री तू उशिरा आला, रात्रभर जागला आणि पुन्हा लगेच बाहेर पडला. काय झालं काय त्याला? हे बघा तुम्ही जरा चिडू नका. तुम्हाला आधीच क्लासला जायला उशीर होतोय. तो घरी आला की मी लगेच त्याला विचारते आणि तुम्हाला हवं तर फोन करते क्लासवर. हा अगं पण ही काय पद्धत आहे का? घरामध्ये कोणाला काही सांगायचं नाही आणि बाहेर पडायचं? मला सांगितलं त्यांनी जाताना. काय? वाड्यावर गेलाय तो. वाड्यावर? वाड्यावर कशाला? तेवढं मात्र नाही सांगितलं. चाललंय काय आधीच हे? तू वाड्यावरती बाबांना फोन कर. शेवटी वहिनी आपलं कोण परक कोण हे अशा वेळी कळतं. आपल्या माणसाचं दुःख आपल्याला नाही कळणार तर मग दुसरं कोणाला कळणार? कुसुम, एक कुसुम, काय अर्थ याच्या बोलण्याचा? मी विचारते त्यांना नंतर. हे बघ, तू बाबांना फोन कर आणि विचार काय झाले ते. मला या सगळ्या गोष्टी कळायलाच हव्यात. हो मी करते ना फोन आणि कळवते तुम्हाला. तुम्ही जरा शांत व्हा आणि चहा घ्या. मालक, त्या दिवशी सोपान आजोबा काय बोलले होते? माझा भुयाराशी काही संबंध नाही. आज भुयाराच्या पायऱ्यांवरच बसलेले होते. श्रीराम श्रीराम. खोट, सतत खोट बोलतात आणि म्हणूनच माझा सोपान काकांवरचा विश्वास उडालाय. बरं का विष्णू, माणूस एकदा एखादी चूक करतो ना तेव्हा तो एक मुखवटा घेत असतो. खोटेपणा लपवण्यासाठी, साळसूदपणाचा, जगापासून लपून राहण्यासाठी, सत्यापासून लपून राहण्यासाठी. पण एक सांगतो, सत्य कधीही लपून राहत नाही. ते या न त्या प्रकारे जगासमोर येतच आणि माणूस त्याच्यापासून लपण्यासाठी आणखीन एक मुखवटा धारण करतो. असे मुखवट्यावर मुखवटे त्याला धारण करावे लागतात आणि मग जग त्या माणसाला त्या मुखवट्यांनीच ओळखायला लागतं, त्याच्या खऱ्या चेहऱ्यानं नव्हे. आणि आपली माणसं जेव्हा आपल्याला मुखवट्यांनी ओळखतात त्याच्यासारखं दुर्दैव नव्हे. तू सोपान काकांकडे लक्ष देऊ नकोस. काम कर आपलं. बर. श्रीराम श्रीराम.
श्रीराम. आजोबा मला बोलायचंय तुमच्याशी काहीतरी. आलंय माझ्या लक्षात. आदिनाथा, काय झालंय? आजोबा मला तुमच्याकडे काहीतरी कबूल करायचंय. याविषयी मी आधीही तुमच्याशी बोललो होतो. अभिमानचा शोध घेण्यासाठी मी जेव्हा घराबाहेर पडलो होतो तेव्हा मी सुलेखा बरोबर राहत होतो. भाईचा एक मित्र आहे पुण्यात. त्याने भाईला असं सांगितलं की त्याच्या जागेच्या संदर्भात एका मुलीने त्याला फसवलंय. आणि भाईने जे वर्णन केलं त्यावरनं मला असं वाटतंय की ती मुलगी म्हणजे सुलेखा आहे. कशावरून? मला नाही माहित. आदिनाथा, हे सगळे रिकाम्या मनाचे खेळ आहेत. एखादी चिंता भेडसावू लागली ना की ती घर करून राहते. मला नाही वाटत तसं काही होईल. ही तुझी भीती बोलतेय. नाही आजोबा, कारण सुलेखाला अटक झाली. काय? आणि मला असं वाटतं की कुठल्याही क्षणी पोलीस आपल्याही घरी येतील. श्रीराम, श्रीराम. सो मला फक्त तिची मदत करायची होती. आणि बाळकाकाच्या खुन्याचा शोध घेण्यासाठी सो बाळकाकाच्या खुन्याची ती एकमेव आय विटनेस होती. आणि माझा हेतू आदिनाथा, आजोबा, आई बाबांसमोर मला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या मला काय चाललंय तुझं आदिनाथा? आजोबा, भाईनी मला सांगितलं की ती जी कोणी मुलगी होती तिच्याबरोबर एक मित्र होता. आणि पोलिसांनी साक्षीदारांच्या मदतीने त्याचं स्केच मिळवलंय. आणि ते स्केच माझं असणार. आणि अरे कसले विचार करतोयस तू हे? आदिनाथा, मला एक सांग, तू कुणाला फसवलं नाहीयेस ना? नाही आजोबा, तू कुठलाही गुन्हा केलेला नाहीयेस ना? अजिबात नाही. चाल तर मग तुला कोणीही अटक करू शकणार नाही. घाबरायचं काहीही कारण नाहीये. कळलं का तुला? आजोबा, तुम्हाला असं नाही ना वाटत की मी एखादा मुखवटा? नाही, तुला कुठलाही मुखवटा धारण करण्याची गरज नाहीये. तू काहीही चुकीचं केलेलं नाहीयेस. श्रीराम, श्रीराम.
बसा. जेवण झालं का? ही वेळ आहे. जेवण झालं का? हो झोप येते? हो. बरं आहे. झोपेत नेहमी माणूस खरं बरळतो. शांतपणे झोपूही देणार नाही मला. सगळं लक्षात ठेवणार आहे. काय? हे सगळं करताय ना, लक्षात ठेवणार आहे. व्हेरी गुड. माझी सुद्धा हीच इच्छा आहे. इनफॅक्ट यातलं काहीही मी तुला विसरू देणार नाही. ही माझी जबाबदारी. सो लेट्स गेट बॅक. कसं मारलंस अभिमानला? मी अभिमानला मारलेला नाहीये. आवाज खाली. ओरडायचं काम नाही. माणूस खोटं बोलतो ते ओरडतो. खोटं बोलतेस? आवाज खाली ठेवायचा. कसं मारलंस अभिमानला? यापुढे तुमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देण्यात मी इंटरेस्टेड नाहीये. व्हेरी गुड. इनफॅक्ट आता तू काही बोलूच नकोस. आता मी बोलणार आहे. फक्त ऐक. म्हणजे तुझ्या पराक्रमांची गाथा ऐकायची नाही तुला? कसली गाथा? वेळ रात्री 10:30. ज्या दिवशी अभिमान गेला. तू हे ठरवूनच निघाली होतीस ना की आज अभिमानला संपवायचं आहे. असं का करेन मी? डायरी जी अभिमानने तुला पाठवली होती. तूच म्हणालीस. काय ते डायरीत चाललं का? कळेल. लवकर कळेल. कसं कळेल? घराची झडती घेतली आहे तुझ्या. कोणाच्या परवानगीवरून? निरर्थक प्रश्न आहे असं वाटत नाही तुला? तू ठरवूनच निघाली होतीस ना की अभिमानला मारायचं म्हणून. निघताना पेट्रोल सुद्धा घेऊन गेली होतीस. फोनही केला होतास तू. इजंट इट? काय म्हणाली होतीस तू? मी काही म्हणाले नव्हते. असं कसं होऊ शकतं? सेल नंबर तुझा, आवाजही तुझा. कम ऑन, स्टॉप लाईन. अभिमान तिथे पोहोचायच्या आधीच तू पोहोचलीस. तो तिथे पोहोचल्यानंतर मागून त्याच्या डोक्यावर तू प्रहार केलास. तो बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून. स्टॉप लाईंग विक्रांत. खोटं बोलू नकोस. खोटी कथा रचतोयस तू. स्टॉप लाईंग. खोट्या कथेत खरे पुरावे कुठून आले सुलेखा?